हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज बनवणार आहे चिवडा. तर मुरमुरे घेतलेले आहेत मी असे पॅकेटचे. तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. तर त्याला मी रेसिपीला स्टार्ट करूया. तर एक पातेलं घेतलं आहे मोठं. तर मी काय करणार आहे, सर्वात आधी मुरमुरे चाळून घेते आणि याच्यात टाकते. पोपट दे किती कारण काय जे बारीक बारीक कचरा असेल ना मुरमुऱ्यांमध्ये निघून जाणार, म्हणून तर थोडे थोडे करून चाळायचे. काही असं नसते, पण चाळून घ्यायचं आपलं. चाळून घेते आणि दाखवते पुढची रेसिपी तुम्हाला. तर बघा, असं बारीक कचरा निघते. तर हे बारीक कचरा निघलं म्हणून चाळून घ्यायचं. तर मी या पातेल्यातच भाजणार आहे मुरमुरे, कारण पातेला आहे ना जाड आहे आणि छान असे भाजले जातात. आणि मुरमुरे आहेत ना बारीक गॅसवर भाजायचे असतात, कारण ते जाड गॅसवर मोठ्या गॅसवर जर भाजले ना तर मुरमुरे सगळे हे होतील, असे चिपून जातील, चिप होणार तसे त्याचे. म्हणून मग बारीक गॅसवर भाजून घेते याला आणि छान असं चम्मच देत भाजायचं. 5 मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत. तर बारीक गॅसवर भाजून घेते आणि भेटू मग नंतर. तर मुरमुरे छान असे भाजून झाले बघा. शेत लगेच दाबले ना, ब्रेक झाले नसा चुरा होतोय, तर समजून चालायचं झालंय. तर बघा, आता मुरमुरे मी खाली उतरवते. शिवराज आडाओरडा करू नका. खाली उतरवले, आता कढई ठेवते. त्याच्यात तेल टाकू आपण. आणि चिवड्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते सर्वात आधी. तर कांदा असा वाढवून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, लसण हा पण वाढून घेतलेला आहे, हे तिन्ही पण वाढून घेतलेलं. 1 वाटी असे तीळ घेतलेले आहेत. शिवराज, 1 मोठा चम्मच, बघा हा एवढा चम्मच आहे मोठावाला. तर हा नॉर्मल चम्मच आहे पोहेचा, आपण जे पोहे खातो आणि त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा आहे, हे बघा. तर एवढा 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे. आणि याच्यात आहे ना थोडासा ओवा घेतलेला आहे आणि थोडीशी सोप अर्धा चम्मच आणि धने बारीक करून थोडेसे, नॉर्मल आबडधोबड म्हणतो ना आपण तसे, जास्त अशी पेस्ट नाही केलेली. मोठा 1 चम्मच हळद घेतलेला आहे. 2 चम्मच पिठी साखर, एवढे असे शेंगदाणे घेतलेले आहे. अंदाजेच घेतले मी, कारण जास्त काही मुरमुर नाही, अर्धा किलोच आहे. तर आमच्या इकडे याला दाल्या म्हणतात, कुठे कुठे दालवं वगैरे म्हणतात. तर हे दाल्या घेतलेले एवढे. खोबऱ्याचे काप करून घेतले एवढे. आपले फुटाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतात, पण आमच्याकडे फुटाणे आवडतात म्हणून मी घेतले. आणि एवढे मनुके घेतलेले आणि चवीनुसार मीठ. तर याच्यात मी कुठला मसाला वगैरे काही वापरणार नाही आहे, फक्त आपलं हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि हे धने आणि सोप, बस एवढेच टाकणार आहे. जास्त मसाले वगैरे काही टाकणार नाही आहे. सिंपल असा चिवडा बनवणार आहे. तर सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया. तर आता मुलं घरी आहेत, मुलांना लागल्या सुट्ट्या, तर दिवसभर आरडाओरडा चालूच राहतो त्यांचा. किती आरडाओरडा करा आपण, शांत काही मुलं बसत नाही. तर हे छान असे तळून घेते शेंगदाणे. तर शेंगदाणे तळून झाले छान, हे बघा क्रिस्पी असे तळून घेतले. तर आता हे मी डायरेक्ट मुरमुऱ्यावर ॲड करणार आहे, मुरमुऱ्यावरतीच टाकणार आहे.
तर आता खोबरं तोडून घेऊ छान. मनुके पण तोडून घेऊ. तर मी दुसरी कढई घेतली, त्याच्यात थोडंसं तळण्याचं तेल टाकलेलं आधीच आपलं. तर याच्यात काय करणार आहे, आता हे लसूण भाजून घेणार आणि कढीपत्ता राहिलेला दाखवायचा. तर कढीपत्ता पण घेतलेला आहे. पहिले लसूण भाजून घेऊ छान, कारण ते तेल लय मोठं होत होतं म्हणून मग मी ही दुसरी कढई घेतली. तर लसूण छान भाजलंय, तर मिरच्या पण भाजून घेऊ. तर वाढवून घेतल्यामुळे काय फायदा होतो, लगेच मिरच्या भाजल्या जातात आणि कच्च्या राहत नाही. हिरव्या मिरच्या न भाजायला खूप वेळ लागतो आणि ते परत मग ते फुली म्हणजे खराब व्हायची भीती असते. तर तीळ टाकून घेते. चिवडा जिरा आरडा नका करू. तर तीळ पण छान भाजून झाले. जिरे टाकूया. जिरा पावडर नाही आहे, अख्खा जिरा आहे. आयशू. तर जिरं पण छान भाजून झाले. तर याच्यात आता सोप आहे, ओवा आणि धने हे पण टाकून घेऊ. तर आता काय करणार आहे, हळद पावडर, कारण लाल पावडर टाकणार नाही मी, मिरची पावडर आपली, कारण हिरव्या मिरच्यांचा चिवडा बनवणार आहे. तर आता 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच सोप पावडर, 1 चम्मच जिरा पावडर आणि 1 चम्मच धने पावडर, एवढे असे 4 मसाले घेतले. एवढे हे पण छान भाजून घेऊ. थोडंसं तेल कमी पडलंय. आता कढीपत्ता आधी नाही टाकला मी, कारण काय आहे, एवढे मसाले होईपर्यंत कढीपत्ता जळला असता. आता टाकणार आहे फुटाणे, असे नॉर्मल साधेच टाकून द्यायचे मुरमुऱ्यामध्ये. डाल्या टाकून घ्यायच्या फक्त मसाल्यामध्ये. ते करून तर छान असा मसाला लागला ना डाळ्यांना, खूप छान लागतात. तर बघा किती छान असा मसाला तयार झालेला. तर हा 5 मिनिटं या कढईतच राहू देऊ आपण, गरम कढईत, म्हणजे छान होऊन जातो. तर गॅस बंद करते मी. आणि हे जे खोबरं वगैरे आपण तळून घेतले ना, हे बघा खोबरं आणि मनुके. तर मनुके जळले नाहीत बरं का, मनुके काळ्या कलरचेच होते, ते नॉर्मल असे मडके म्हणून तसे दिसत आहेत. तर हे मुरमुरे टाकून देते मी. मनुके आणि खोबरं, शेंगदाणे आधीच टाकलेले. तर हे बघा मुरमुरेमध्ये शेंगदाणे खोबरं वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. तर हे छान मिक्स करून घेऊ आधी. आणि आता मसाला टाकून घेऊ.
तर हे कढई आपली हळदीची मसाल्याची आहे, तर थोडेसे मुरमुरे याच्यात टाकून छान असं हे करायचं. तर आता मसाला सगळा मिक्स करून घेऊ छान. मिक्स करते. तर छान मिक्स करून झालंय. थोडं आता मीठ टाकून घेते, नाही तर मिठाची काही आठवण राहत नाही. तर मीठ थोडं कमीच टाका, लागलं तर कसं नंतर टाकता येते. तर छान मिक्स करून झाले. तर आता फक्त साखर पावडर राहिली, तर मी नंतर टाकणार आहे. थोडं गरम आहे चिवडा, तर गरम याच्यात नको टाकायला, कारण मग पाणी सुटते त्याला. तर थोड्या वेळाने टाकते साखर पावडर आणि चला मग नंतर भेटू आपण. तर बघा किती छान असा चिवडा झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा.